सर्व प्रेक्षकांचं पुनश्च हार्दिक स्वागत करतो। मी मनोज कारवे आपल्याला घेऊन चलतोय मैदानामध्ये। नवीन सामना साई समृद्धी मानिवली विरुद्ध ओम साई अंबेले। मॅच ऑन, लेट्स प्ले। फर्स्ट इनिंग इथे सुरू होत आहे। 12:27 चेंडू पडतोय हा पहिला। युअर टायमिंग ऑन नाऊ। पुढचा सामना असेल साई समृद्धी मानिवली विरुद्ध ओम साई अंबेले। सज्ज रहा। यावेळेला पूलचा प्रयत्न होता। इथे चेंडू थोडासा हवेमध्ये, टायमिंग नीटचं जुळलं नाहीये। बॅट थोडीशी लवकर फिरली गेली आणि त्याच कारणाने नीटचं टायमिंग जुळलं गेलं नाही त्या ठिकाणी पाहिलं आपण। तर तुमचं शॉट सिलेक्शन, तुमचं टायमिंग, तुमचं पदलालित्य हे फार एकत्र येणं गरजेचं असतं, तेव्हा तुमचा चांगला फटका क्रिएट होत असतो। सर्वांमध्ये आनंदोत्सव इथे साजरा होत असताना आमचे धानेवली गावातील पुरुष मंडळ मात्र गेली 3 दिवस झोपतच नाहीयेत, पुढचे 5 दिवस पण झोपणार नाहीयेत, इतकं त्यांचं नियोजन जबाबदारीने ते पार पाडतायत। बॅकफुटला गेले, लेट कटचा प्रयत्न होता, डायरेक्ट हिट, फ्लाइंग स्लीप मधून हिट सुद्धा झालं, पण तो नेम तिथे होऊ शकला नाहीये। मानवली संघाने आधीचा सामना सुद्धा अगदी रुबाबदार पद्धतीने जिंकला आणि पाहतो आपण दुसऱ्या फेरीला इथे सुरुवात झाली आहे। ओम साई अंबेले विरुद्ध साई समृद्धी मानिवली। रोहित आणि सुरेश सलामीचीला खेळतायत। पुन्हा एकदा स्टेअर केलं, तिथे गॅप शोधत नाहीयेत। चेंडूचं पेस तितकं मिळत नाही स्टेअर करण्यासाठी। चेंडू अगदी आत येतोय, टप्पा पडल्यानंतर हार्डलँड मध्ये टप्पा पडला आणि चेंडू आत वळला उचली सुद्धा घेत असताना। कारण तुम्हाला जेव्हा स्टेअर करायचं असतं, लेट करायचं असतं, लेट कट, तेव्हा तुम्हाला अगदी चेंडूचा पेस हवा असतो। त्या पेसचा वापर प्रॉपरली केला तर नक्कीच गॅप चांगली मिळते आणि चेंडू वेगाने जात असतो थर्ड मॅनच्या दिशेने। तसे इथं होताना दिसत नाही आपल्याला। 3 चेंडू पडले, 1 धाव आली आहे। कान म्हणतात तिथे रोहित सुरेशला जाऊन की आपल्याला महत्वाचा मुकाबला अगदी जबाबदारीने खेळायचा आहे, पण आपण खेळतो आदर्श चषक धानेवली ही स्पर्धा, भली मोठी स्पर्धा, क्रिकेटच्या विश्वामध्ये पराक्रम करणारी स्पर्धा। ओ यावेळेला पावलांचा वापर करतोय, टप्पा पडला गुड लेंथ वरती। पुन्हा एकदा ते चित्र पाहिलं की टप्पा पडला तर चेंडू फ्लाय होतोय आणि स्विंग सुद्धा होत असताना जयेश जबाबदारी स्वीकारतोय। जयेशने आधीच्या सामन्यात सुद्धा मॅन ऑफ द मॅच पटकावली आणि तो आता जबाबदारीने बॉलिंग सुद्धा इथे करतोय। 4 चेंडू टाकले, लागोपाठचे 3 डॉट सुद्धा तो इथे टाकतोय। हा 5वा चेंडू मार्गस्थ। पुन्हा एकदा अगदी कात्रीत पकडलं, खिंडीत पकडलं, फलंदाज सुरेशला इथे LBW मध्ये पकडलं, फलंदाज बाद। अंपायर महेंद्र भवरसाठी, महेंद्र तुम्हाला रिप्ले मध्ये पाहतो अक्षर, तुम्ही तुमच्या रेड झोन मध्ये बॉलर येऊन सुद्धा तुम्ही मान वरती करून तो विकेट बघितलाय। परत तुमची ती तात्पर्य बघितलंय। पुन्हा एकदा रिप्ले दाखवा, पुन्हा रिप्ले दाखवा। गोलंदाज रेड झोन मध्ये आला होता पण त्यांनी मान वरती केली, स्वतःला स्टेज केलं। बघा रिप्ले, बघा महेंद्र भवर सर, हे JP पॅनल आहे, जबाबदारी स्वीकारतायत। बघा अगदी बघा, स्वतः स्टेज केलं आणि चेक केलं तिथे रेड झोन मध्ये गोलंदाजाचा समोर आणि बरोबर पकडलं मिडल स्टंपला। क्या बात आहे, शफल झाली तिथे स्वतः क्या अंपायर मिस्टर महेंद्र भवर फ्रॉम महाराळ। सॉलिड JP, जबरदस्त आपली पंचगिरी, जबरदस्त पॅनल JP पॅनल। फ्लिक केलेला आहे चेंडू, JP सरांच्या डोक्यावरून जात असतानाच करतो विकेट। फॉरवर्ड झोनला फिल्डर तिथे होता, तो बॅकवर्ड झोनला गेला। त्या दरम्यान 1 धाव तिथे लुटलेली आहे। धावसंख्या सिंगलने पुढे जात असताना 1 गडी बाद 2 धावा साई समृद्धी मानिवली संघाची धावसंख्या पाहतो आपण। आणि पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे। 4 षटकाचा मुकाबला आतापर्यंत 162 चौकार आणि 67 सिक्सेस या इनिंग मध्ये, ह्या तिन्ही रजनींमध्ये लागलेले आहेत। हा लेखाजोखा आम्हाला दाखवत आहेत कुणाल म्हात्रे अँड कंपनी। 10 किक लाईव्ह, पूर्णपणे सर्व ब्रिगेड त्यांचं अगदी मेहनतीने कार्य करत असताना सोबतीला JP पॅनल, सोबतीला DJ आमचे AJS, सोबतीला सर्व कॉमेंटेटर्स आणि अजून सर्वांची बेस्ट सोबत म्हणजे आम्हाला लाभलेले ग्रामस्थ मंडळ धानेवली आणि आदर्श आयोजक मंडळ धानेवली, सर्वांच्या मेहनतीची स्पर्धा पाहतो आपण। म्हणून या स्पर्धेने लोकप्रियतेचं उंच शिखर गाठलंय। शिखरावरती जाऊन अगदी रुबाबाने उभी आहे स्पर्धा। 33व्या पर्वामध्ये आदर्श चषक धानेवली, 87 सिक्सेस आतापर्यंत, 87 सिक्सेस।
बालचंद्र भोईर कुठे असेल तर या जरा स्टेजकडे. तर नवीन षटकासाठी गोलंदाज ऋषी सज्ज झालाय. समोर फलंदाज सुधीर. सुधीरला सुद्धा इथे धीरो दत्त पद्धतीने खेळता येत नाहीये. हार्डलँडचा चेंडू तिथे लेग बायचा इशारा पंचाचा होत असताना चेंडू अपेक्षेनुसार सुधीरला मिळाला नाही. त्याची अपेक्षा होती की चेंडू राईज होणार आणि त्याचा पवित्र आता ऑन साईडला लॉफ करायचा. गोलंदाज ऋषी बघा त्याला दाखवलं जात आहे. इंटरनॅशनल क्रिएशन इथे केलं जात आहे. कसं टिपायला पाहिजे, कसं टिपलं जातं हे टेनकिक लाईव्ह कडून शिकायला मिळतंय. म्हणून या वाहिनीने 1.5 लाखाच्या वरती सबस्क्रायबर प्राप्त केले आतापर्यंत आणि त्याची वाटचाल गोल्डन बटनाकडे झाली आहे. पूल केलाय या ठिकाणी पाहतोय स्क्वेअरच्या दिशेने फिल्डच्या डोक्यावरून एका मोठ्या बाउन्सने चेंडू जातोय. अगदी प्रेक्षकांमध्ये जात असताना लाजबाब दमदार चौकार. आदर्श चषकाचा आलाय जमाना आणि प्रत्येक प्रेक्षक झालाय दिवाना ॲज इट इज. चंदूजी बोला. इंडीज डेकोरेटर्स निलेशजी आपले सुद्धा आभार. फ्रॉम मालेगाव नेरळ इथे येतोय हा चौकार. अगदी चेंडूच्या पेचचा वेगाचा वापर केला आणि दान चेंडू अगदी सिक्सरचा चेंडू आदर्श चषकाचा ब्रँडेड चेंडू आहे तो. जेव्हा ती थप्पा लागला तो आदर्श चषकाचा आणि तो आदर्श चौकार देणारच. वा काय इथे दृश्य दाखवलं जातंय बघा. चौ बाजूला जाड धाड झुडपं आणि त्यामध्ये लक्ष विलक्षणी सजावट पाहतो आपण. एनडी डेकोरेटर्स भोईर अँड कंपनी निलेशजी भोईर फ्रॉम मालेगाव नेरळ. हा ते आपले गावालेच आहेत. भोईर म्हणजे आलेच ना गाववाले. ते राहतात फक्त माळे गावाला. पण ते आहेत धानिवलीचे आदर्श म्हणून ते आदर्श सजावट करणारच. इथे सुद्धा पुन्हा एकदा चेंडू उडण्याचा प्रयत्न होता स्क्रीनच्या दिशेने. बॅकवर्ड झोनकडे फिल्डर आहे. झेलचा प्रयत्न नीटसा नाही केला गेला. त्या दरम्यान एक धाव प्राप्त झाली आहे. धावसंख्या इथे पुढे जात असताना पाहतो आपण 1 डझन 12 वर 1 गडी बाद 1.4 षटक झालेत आतापर्यंत. ऋषी षटक हाताळतोय. या षटकात त्याने 4 चेंडू टाकल्यात, 9 धावा खर्च केल्या. एक लेग बाईज त्यामध्ये समाविष्ट आहे. सुधीर खेळतो 1 वरती आणि रोहितने 10 धावांचं योगदान दिले आपल्या मानिवलीसाठी. साई समृद्धी मानिवली विरुद्ध ओमसाई आंबेले. 9 मिनिटं आपण घेतली. 2 चेंडू टाकायचे 1 मिनिटामध्ये. अर्धा मिनिट घ्या वाटून. लॉंग रनअप आहे गोलंदाजा. हो काय खोदून काढलाय. सुंदर स्ट्रेट फटका पाहतो आपण. अगदी लॉंग ऑफला सुद्धा परिश्रम करावे लागले. तिथे सरळ यावं लागलं. स्क्रीनच्या समोर अडवला जातोय आणि पुन्हा एकदा एकच धाव तिथे खर्च होत असताना बघा फिल्डरला सुद्धा मस्त कव्हर केलं जाते. या म्हणतात की 6 कॅमेरामनची ही करामत आहे. कॅमेरा बघ इतका असेल तर प्रत्येक गोष्ट टिपली जाते. प्रेक्षक, खेळाडू, दर्शक, मान्यवर, कॉमेंटेटर आणि आजूबाजूला काय चाललंय, कुठे कुठे हौशे नवशे गवशे बसले त्यांना सुद्धा टिपलं जातं. इतके कॅमेरा असले की प्रतीच्या समयी ब्लॅक स्क्रीनच्या मागे सुद्धा काहीतरी चाललंय. तिथेच चाललंय चेंडू बघण्यासाठी की काय चाललंय बेटा, इधर क्या चल रहा है. हम आगे 4 रन देने के लिए. येतोय चौकार.
पोचपावती आणि ही पोचपावती आमच्या आदर्श चषकाची पाहतोय. पुढच्या सामन्यासाठी टॉससाठी सज्ज राहा. या साई समृद्धी मनवी तर खेळतोय. ओम साई आंबेले कॅप्टन येऊन थांबा. ते पण खेळतायत सर. म्हणजे हा सामना सुरू आहे आपला. काही प्रॉब्लेम नाही, असू द्या. इथे आपला ड्रॉ आपण इथे सांगू पाहत होतो. आनंदवाडी आणि पवार मालेड आपण येऊन थांबा. येस, धावसंख्या 17, एक गडी बाद, 2 षटक समाप्त. पार्डन, सॉरी फॉर दॅट. पुढचा सामना असेल तो आनंदवाडी विरुद्ध पवार मालेड, म्हणजेच लक्ष्मणजी तांदळे विरुद्ध जय पवार. या दोन्ही कॅप्टन येऊन थांबा इकडे. आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत. 2 षटकं झाली, 2 षटकं बाकी आहेत. 17 झालेत. अजून 17 जरी आल्या तरी सुद्धा फायटिंग स्कोर इथे निर्माण होऊ शकतो. बघा, एक लेग बाईज 4-4, 1-1-4 असे मागचे 6 चेंडू होते. पार्टनरशिप सुंदर आहे. 16 धावा 7 चेंडूमध्ये मागच्या इथे निर्माण केल्या. चांगली पार्टनरशिप दोघांची, सुधीर आणि रोहितने धीरोदत्त पद्धतीने ते पार्टनरशिप सजवली आपल्या संघासाठी. आणि भागीदारी फार महत्त्वाची असते. संसार सुखाचा चालवण्यासाठी भागीदारी, एकमेकांना समजून घेणं, ॲडजस्ट करणं, समन्वय साधणं, ह्या गोष्टी जुळल्या की तो संसार पुढे जात असतो. तसंच होतं. हो, मस्त फटका. या फटक्यामध्ये होते तराणे. प्रेक्षक गाऊ लागले गाणे आणि फटका बघतात आमचे चंदू आणि अजित राणे. 4 रन. जाऊन कैद झाला बघा. तिथे प्रेक्षकाने एका हातामध्ये झेल सुद्धा टिपला. प्रथमेश होता तो फ्रॉम देवगाव. त्याने तो चेंडू कलेक्ट केला. इथे स्क्वेअर कटचा प्रयत्न होता. तर प्रेक्षक 13 तारखेला इथे वाईटचा इशारा आहे. प्रसाद टोले आपला कासनेचा सुप्रसिद्ध युट्यूबर येतो आणि सोबतीला अवनी पाटील. मग आपण पण येणार ना. आणि त्याच दिवशी मुंबई विरुद्ध ठाणे महिला क्रिकेटचा मुकाबला. मग आपल्याला यावंच लागेल. महिला वर्ग सुद्धा इथे मोठ्या संख्येने येणार आहे. इथे चेंडू टर्न केलाय. पूलचा प्रयत्न होता आणि तिथे खाली बसून हा टिपलाय झेल. फलंदाज सुधीर फेल. तो काही कामाचा नसतो. इथे पंचांनी वाईटचा इशारा केलाय. म्हणून आपण म्हणतो की तिकीट काढताना आपण डेस्टिनेशन सांगतो की मला CSTला जायचं, की मला नेरळला जायचंय, की मला कर्जतला जायचं, की कसाराला जायचंय. हे फार महत्वाचं आहे. ते बॅट फिरवली होती वेगाने, परंतु तिथे तारतम्य नाहीये फटक्यामध्ये. फक्त हवेमध्ये हा ब्लाइंड शॉटचा प्रयत्न. अशोक हा बॅट्समन तिथे चाचपडतोय. रोहितला स्ट्राईकला आणणं गरजेचं आहे, कारण त्याने 5 चेंडूमध्ये 14 धावा केलेत आतापर्यंत आपल्या मानवली संघासाठी. परंतु एका बाजूला तो उभा आहे. तुमची रणनीती ही पाहिजे की समोरच्या फलंदाजाला जो सेट झाला त्याला तुम्ही स्ट्राईक दिलं पाहिजे, त्याला स्ट्राईकला आणलं पाहिजे. चेंडू टर्न केला आता बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने, याने सुंदर झेल टिपला होता. आणि आता मात्र रोहित याला स्ट्राईक घेणला. आणि धावसंख्या इथे पाहतो आपण 24 वर.
24 एप्रिल जवळ येत आहे. गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर साहेबांचा बर्थडे आहे त्या दिवशी. त्याने वयाची 24 वर्ष आपल्या क्रिकेट जगताला दिली आणि गॉड ऑफ क्रिकेट बनले ते. शून्यातून विश्व निर्माण केलं 1989 साली. पाकिस्तानने सांगितलं होतं की हे बच्चू क्या खेलेगा. त्यांनी उत्तर दिले की मैं खेलेगा पाजी. ओहो, यावेळेला स्विंग पुन्हा एकदा, परंतु हा चेंडू लॉंगलेच्या दिशेने जातोय. 3 फिल्डर पाठलाग करतात. झेलचा प्रयत्न तिथे नीटचा होऊ शकला नाही, परंतु धावा इथे मिळतात त्या 2 धावसंख्या 2 पुढे 26 वर. शतकांचं महाशतक करेपर्यंत जिद्द सोडली नाही. बॅट पॅच मध्ये सुद्धा आले होते 2010 पासून 2012 पर्यंत 2 ते 3 वर्ष बॅट पॅच आणि रुबाबदार पद्धतीने अगदी छाती ठोक पद्धतीने 2013 मध्ये रिटायरमेंट घेतली आणि तोपर्यंत षटकांचं महाशतक, पहिलं द्विशतक, तब्बल 34,957 धावा आणि आता 1800 कोटीचे मालक सचिन तेंडुलकर. उडवलाय, लॉफ्ट केलाय. मिस टायमिंग आहे का काय? उंची जास्त आहे आणि अंतर सुद्धा जास्त आहे. चेंडू झालाय मैदानाच्या बाहेर. शोम अंतर, सिक्सर. बघा, हे रिप्ले दाखवलं जाते. आकाशाला गवसती घालत असताना चेंडू लँड होतो तिथे, परंतु सीमारेषा ओलांडू शकले नाही. दोन्ही फिल्डर पाहतच राहिले. चेंडू अक्षरशः प्रेक्षक कक्षांकडे गेला आणि ह्या फटक्याने सुखद आनंद दिला ह्या षटकाराने. जो षटकार खेचला रोहितने आणि त्याला स्ट्राईकला आणणं गरजेचं होतं, त्याचा उल्लेख आपण केला होता नुकताच. इथे 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या 32, 2 गडी बाद. शेवटचं षटक असेल. टॉससाठी मी कॉल देतोय. आनंदवाडी संघाचा कॅप्टन आणि पवार इलेवन मालेड कॅप्टन येऊन थांबा. नवीन षटकासाठी गोलंदाज आर्यन सज्ज असेल. टेमगाव एंड कडून तो बॉलिंग करेल. त्या एंडला जय पवार आहेत सर. आणि बॅटिंग एंडचे पंच पाहतो आपण महेंद्रजी भवर सर. काल आपण त्यांचं बाईट घेतलं, छान बोलले ते सुद्धा, की एखादी मोठी स्क्रीन जर असली असती तर अजून मजा आली असती. या फटक्यामध्ये मजा नाहीये, अंतर नाहीये, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. ओ हो, अबक दुबक ती बघ, ती बघ कॅच सोडली, ती बघ सोडली. आणि तो तिथे होता जय पवार, बहुतेक जयेश पवार कॅप्टन, पहिल्या सामन्याचा हिरो. त्यांनी बक्षिसं पटकावली. हा उडेलला ब्लास्टचा प्रयत्न होता, मोठा ह्यूज लॉबचा प्रयत्न तिथे झाला होता, पण तो जास्त उंच गेला, डोकं स्थिर नव्हतं आणि तो चेंडू निसटला. यावेळेला सुद्धा आडव्या बॅटचा प्रहारचा प्रयत्न होता, मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला जातोय. एक सुंदर षटकार आधी आला, पण तो आता थांबवलाय आर्यनने. या षटकामध्ये आपण पाहतोय धावसंख्या 33, 2 गडी बाद. कमबॅक करणारं षटक हाताळतंय. कमी पावलांचं रनअप आहे आर्यनचं. त्याला आवाज दिला जातोय बघा. डीपमध्ये फिल्डर वाईडीस लॉंग ऑन, थोड्याच लॉंग ऑन म्हणू शकतो आपण. एक डीपमध्ये मिड विकेट, स्क्वेअर लेग. ऑफ साईडला लॉंग ऑफ आहे आणि मिड ऑफ एक वाईडिश एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. सरळ बॅट केली, बॅट जुळली होती. ब्रायन लाराची ॲक्शन ह्या बॅटिंगच्या स्टान्समध्ये पाहतोय. लारा असेच खेळायचे आणि आता बघा नंतर ड्रिल करून दाखवत आहेत बॅट्समन की मला गोपनीसारखी बॅट फिरायची होती या चेंडूवर. कधी कधी वेळ निघून गेली की माणसाला शान पण सुचत असतं आणि ठेस लागली की माणूस शाणा होतो. आणि बघा हे पंच आमचे जय सरचं डोकं खाजवतात तिथे. त्याचं कारण की घाम फुटला असेल, आम्ही मान्य करतो जय दादा. येस, जेव्हा मॉइश्चर येतं, टोपी घालतात सतत, हवा जायला चान्स नसते केसांमध्ये. हो, सरळ लॉफ्ट केलाय. त्या ठिकाणी वाईडीस होता लॉंग ऑन, नुकताच उल्लेख केला आणि त्या लॉंग ऑनला भेदून चेंडू जाते. तिथे सुद्धा प्रेक्षक आनंद घेतात त्या फटक्याचे. आलाय तो चौकार. हो, एक पाय अगदी उंच आधी केला होता बॅट्समनने. अगदी अगदी वेगळी स्टाईल त्याच्या फटक्यामध्ये होती. लॉफ्टेड ऑन ड्राव थ्रू द लॉंग ऑन. तिथे सुद्धा प्रेक्षकांनी पायाने अडवण्याचा प्रयत्न केला. जणू काय त्यांना वाटलं की आगीचा गोळा आला की काय आपल्या अंगावर. धावसंख्या 37. यावेळेला ऑन साईडला कडक शॉट टर्न केलाय
मिड विकेट झोनकडे थोडीशी मिस फिल्डिंग झाली आहे. फेकी होते तिथे विकेट किपर एंडकडे, परंतु तिथे बॅट्समन पोहोचणार नाही. एक धाव कंप्लीट आणि फलंदाज रनआउट होतो या 5व्या चेंडूवर. लास्ट टू गो, धावसंख्या 38. पटकन बॅट्समन पाठवा. असेल 88 सिक्सेस, 167 चौकार. रामदासजी भोईर या, वेलकम. शेवटचा चेंडू असेल हा. 38 धावा, 3 गडी बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय रणजित. रणजितनी विलनची भूमिका छान निभावली ती. तो हा रणजित नव्हता बरं का, तो बॉलिवूडचा. आणि आता विलन प्रमाणे खेळावं लागेल. हा शेवटचा चेंडू रणजितला नाही खेळता आला. रणजितला समोरच्या हिरोने गारद केलं. जो आर्यन, ज्या षटकामध्ये त्यांनी फक्त 6 धावा दिल्या. क्या मस्त बॉलिंग केली. गणेशजी राणे सुद्धा काका आमचे खुश झाले बघा. चाले ते इवन जोडीच्या सोबतीला रामदासजी भोईर आणि गणेश राणे. टॉसकडे जात असताना इथे पाहतोय धावसंख्या झाली ती 38 प्रेक्षक हो, आणि लक्ष आहे ते 39 धावांचं. जाऊया आपण टॉस बॉक्समध्ये. तिथे आहेत सुनील शेळके सर. खूप खूप धन्यवाद मनोज कारवे सर. यानंतरच्या महत्त्वाच्या सामन्याची नाणेफेक आपण सन्मान्य गणेशजी राणे सर यांच्या शुभ हस्ते करत आहोत. दोन्ही संघांच्या संघनायकांसाठी सूचना आहे, कारण हा सामना 3 षटकांचा आहे. या गोष्टीचं गांभीर्य आपल्याला राखावं लागेल. पॉवर 11 मालनेर संघाचे संघनायक कॉल करतायत, त्यांना नाणं दाखवू नका. स्पिन द कॉइन. हेड इज द कॉल. लेट्स सी व्हॉट इट इज. हेड इट इज. नाणेफेक जिंकलेली आहे पवार 11 मालेड संघाच्या संघनायकाने. राणे काका विनंती आहे, या पण मुख्य मंचाची शोभा वृद्धिंगत करा. जय, या अगोदर तुझी चांगली प्रतिक्रिया मिळाली होती आणि आता तू लागलीच म्हणतो की मी बोलणार नाही. याची कारण तुला विचारत नाही, परंतु नाणेफेक जिंकले, निर्णय काय? फलंदाजी करण्याचा धाडशी निर्णय घेतलेला आहे. हे डगआउट मधून येताना अगोदर ठरलं होतं की एक कर्णधार म्हणून तुझ्याकडे ते स्वातंत्र्य दिलेले आहे की नाणेफेक जिंकल्यानंतर तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही स्वीकारू शकता. काय नेमकं? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. धन्यवाद. आता हरकत नाही, तू डगआउटच्या दिशेने जाऊ शकतो. मयूर, नाणेफेक तुम्ही गमावलेली आहे. खरं तर 2 निर्णय ऐकायला मिळाले. अगोदर फलंदाजी घेतली होती, प्रतिप्रश्न विचारला गेला, त्यानंतर लगेच क्षेत्ररक्षणामध्ये कन्व्हर्जन केलं. हरकत नाही, आपल्या ग्रामीण मुरबाड ग्रामीणमधून आपण सगळेजण खेळतो, त्यामुळे त्या गोष्टीचा इतका बाऊ झाला नाही. सुरुवातीला फलंदाजी करायची मयूर. या अगोदरचा सामना जर आपण पाहिला तर चंदू कराळे अत्यंत चांगला खेळला होता आणि त्याने फलंदाजी फार चांगली केली होती. या महत्त्वाच्या सामन्यामध्ये फलंदाजी करत असताना निर्धारित 3 षटकांचा सामना आहे. कोणत्या फलंदाजांकडे अधिक लक्ष असेल आणि एक कर्णधार म्हणून काय वाटतं, किती धावा या रात्री पुरेशा असू शकतात? या रात्री आमचं तरी टार्गेट असेल की 30 धावा बनवायच्या. आणि फलंदाज बोलाल तर आमचं विठ्ठल कराळे, चंदू कराळे तसेच वैभव तुपे यांच्यावर आमची चांगली अशी मदत असेल संघाची. या अगोदरचा क्लिनिकल परफॉर्मन्स तुमचा जरूर झाला होता, परंतु आता तू संघनायक आहे. तुझ्या दृष्टिकोनातून तुला काय अशा कोणत्या ॲस्पेक्ट्स अजून जाणवतात की ज्यामध्ये इम्प्रूव्हमेंट गरजेची आहे? इम्प्रूव्हमेंट म्हणाल की निश्चितच आमचा जो स्ट्राईकला जो चांगला खेळतोय फलंदाज, त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न आमचे इतर जे बॅटर उतरतील, फलंदाज करतील, ते त्याला स्ट्राईकला आणतील हा प्रयत्न ठेवू. चांगल्या फलंदाजांना जास्त चेंडू खेळण्यासाठी मिळाले पाहिजेत, हा खरं तर मानस आहे इथे संघ कर्णधाराचा. गेली अनेक वर्ष, 33 वर्ष या स्पर्धेची परंपरा आपण अनुभवलेली आहे. हे 33वे वर्ष आहे इनफॅक्ट. मयूर, तुला माझा प्रश्न असा आहे की काय वेगळं वाटतं या वर्षीच्या या आयोजनामध्ये? काय वेगळं वाटतं तर सर्वात पहिले म्हणजे बघायला मिळालं ते म्हणजे सभोवताली जे बॅरिकेड्स लावलेत ते वेगळं पण वाटलं. म्हणजे अक्षरशः असं वाटतं मुंबई महानगरात आम्ही हा सामना खेळतोय आणि भव्य दिव्य असं स्टेज आहे आणि खूप चांगले असे समालोचन या ठिकाणी आपण करतात. चांगले असं समालोचन, अगदी असं वाटतंय की खरंच मोठी टुर्नामेंट काय असते तर तिचं चांगलं असं समालोचन या ठिकाणी आम्हाला ऐकायला मिळतंय तुमच्याकडून.
धन्यवाद. सगळ्यात महत्त्वाची समालोचनासाठी सुद्धा तुम्ही चांगल्या कॉम्प्लिमेंट दिल्या आणि या स्पर्धेचं वेगळं पण मयूर याने खरं तर त्याच्या वतीने ते स्पष्ट केलेलं आहे. नाणेफेक जिंकलेली आहे ती म्हणजे पवार 11 मालेट संघाच्या संघनायकाने. प्रथमतः ते फलंदाजी करण्याच्या आविर्भावाने आले होते, परंतु तत्क्षणी त्यांना प्रश्न विचारल्यानंतर त्याने लगेचच त्यांचा निर्णय बदलला. त्याने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे ते म्हणजेच आनंदवाडी संघाच्या फलंदाजांना. मैदानाच्या आतमध्ये जो सामना सुरू आहे त्याच्या दुसऱ्या धावाकडे थेट आपल्याला निघून जायचंय. धन्यवाद. धन्यवाद सर, अगदी छान पद्धतीने आपण ही इंटरव्ह्यू उद्दिंगत केली. आणि आपण सुनील शेळके सर आज आलात म्हणून असं वाटतं की मला समालोचकांना अगदी चांगले कॉमेंट्स येत आहेत. ही तुमची खासियत सर, अँड दॅट्स इट. यू आर बॉस ऑफ द कॉमेंटेटर फ्रॉम मुरबाड. आणि आता धावांचा पाठलाग सुरू होईल, ते तुम्हाला ऐकवतील ते स्वतः सुनील शेळके सर असतील, वन ऑफ द बेस्ट कॉमेंटेटर. त्यांची शास्त्रोक्त भाषा अक्षरशः जय पवार या कॅप्टनला कळली नाही आहे, इतके त्यांच्या मराठीमध्ये जबरदस्त त्यांचा वक्तृत्व आहे. आणि प्रत्येक शब्दाला ते अगदी समसमान शब्द अगदी शास्त्रोक्त शोधत असतात आणि ते आपल्याला त्यांच्या बोली भाषेमधून ऐकायला मिळतात. आणि मला सुद्धा त्यांनी अनेक वर्ष सुरेख अगदी शिकवले, चांगली साथ दिली आहे. जिथे जो एक आपल्या चुका होतात त्या आम्हाला सुधारण्यासाठी नेहमी संधी देतात. असे माझे वन ऑफ द बेस्ट आदर्श समालोचक आता कॉमेडी बॉक्समध्ये असतील मिस्टर सुनील शेळके सर. कम इन द कॉमेडी बॉक्स. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मनोज कारबे सर. अत्यंत चांगलं समालोचन आपण मनोज कारबे सर, त्याचबरोबर प्रथमेश ठाकूर सर, त्याचबरोबर दीपवीर बिराडे यांच्या वतीने ऐकत आहात. ओमताई आंबेळे आणि त्यांच्या विरोधात सामना सुरू झालेला आहे, तो म्हणजेच मानिवली या दोन संघांदरम्यान. पहिला डाव संपलाय, दुसऱ्या डावाकडे आपसुकच आपल्याला वळायचे. निर्धारित 4 षटकांची लढत. टार्गेटचा विचार केला तर टार्गेट आपण बघू शकू 39 धावांचा 39 धावा बनवायचे. अक्षय पवार आणि जयेश पवार ही सलामीची जोडी पवार बंधूंची मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. साई समृद्धी मानिवली, तुमच्यासाठी वेळेची नोंद इथे केली जात आहे. पहिला चेंडू पडल्यानंतर तुम्हाला वेळेच्या बाबतीत सूचना इथे निश्चितच मिळणार आहे. क्षेत्ररक्षण सज्ज झालेले 4 षटकांचा सामना आहे. जवळजवळ 10 धावा प्रत्येक षटकामध्ये इथे बनवायच्या आहेत. 12:54 होत आहेत आणि वेळेची नोंद ही इथे करण्यात आलेली आहे. निर्धारित 4 षटकांचा सामना, सुरुवातीची 3 षटकं 15 मिनिटांमध्ये पूर्ण करणं अपेक्षित. पहिला चेंडू फुलटॉस समोरच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित, यावेळेस टिपला गेलेला आहे जेल. पहिल्या चेंडूवर मोठा अडसर दूर करण्यामध्ये रोहित धुमाळला यश मिळत आहे. फलंदाजी करणारा ओमसाई आंबेळेने मोठा फलंदाज गमावलेला आहे. फलंदाज अक्षय पवार बाद. इथे पुन्हा एकदा विखुरला जाईल. हा बघा फटका खेळायचा होता. मला असं वाटतं फटका ऑनसाईडला एक्झिक्यूट करायचा होता फलंदाजाला, परंतु आयत्या वेळेला आपण पाहिलं की फटका ऑफसाईडला एक्झिक्यूट झाला. तर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक उपस्थित होते आणि त्यांना हल्ल्याची गरज भासली नव्हती. आपण नेहमी चर्चा करत असतो, रात्र ज्यावेळेस होत असते किंवा रात्रकालीन क्रिकेट ज्यावेळेस खेळलं जातं त्यावेळेस प्रत्येक झेल कठीण असतो, परंतु इथे क्षेत्ररक्षकाला फार मोठी मेहनत घ्यावी लागली नव्हती. होम डिलिव्हरी ज्याला आपण म्हणतो, घरपोच सेवा मिळाली, त्याने ती स्वीकारली सुद्धा. स्वीकारणं अत्यंत गरजेचं आहे. बऱ्याचदा सेवा मिळतात, त्या स्वीकारता येतातच की नाही हा फार मोठा प्रश्न असतो. फुलटॉस आडव्या बॅटने फटका एक्झिक्यूट केलेला आहे. या अगोदरच्या फलंदाजाने सुद्धा हॉरिझॉन्टल बॅट शॉट जर खेळला असता तर या पद्धतीचा निकाल त्यालाही मिळाला असता, परंतु क्रिकेटमध्ये जर तरला थारा नाही. जे झालं ते आपल्याला स्वीकारावं लागेल. पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद. त्याच पद्धतीच्या चेंडूचा खरपूस समाचार, ऋषी पवारचा हा चौकार. फार कमी वेळेत तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो. तुमच्या निर्णय क्षमतेचा कस पाहणारा लागतो क्रिकेटमध्ये. फ्रॅक्शन ऑफ सेकंड्समध्ये तुम्हाला निर्णय घ्यायचे, घेतलेले निर्णय योग्य सिद्ध करायचे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, फक्त निर्णय घेऊन सोडता येत नाही. क्षेत्ररक्षणाची रचना पुन्हा एकदा बदलवली जात आहे मानिवली संघाच्या या गोलंदाजाच्या वतीने. दीर्घ श्वास घेत आहेत गोलंदाज रोहित धुमाळ. स्विच केलेला आहे. क्षेत्ररक्षकाच्या जवळ चेंडू आला होता आणि प्रतिक्रिया देण्यासाठी वेळ फार कमी होता क्षेत्ररक्षकाकडे आणि त्याचमुळे हा झेल त्याला तिकडे टिपता आला नव्हता. बऱ्याचदा तिकडे क्षेत्ररक्षण करणाऱ्या
फिल्डरला या गोष्टीचा अंदाज योग्य रीतीने लावता येत नाही. म्हणजे क्षेत्ररक्षकाला असं वाटतं की ऑन साईड टार्गेट करण्याचा प्रयत्न फलंदाज वारंवार करतील, परंतु इथे इतक्या लवकर आपल्याकडे चेंडू येईल असं त्यांना अपेक्षित नव्हतं. त्याचमुळे हा जे इकडे दरम्यान सुटलेला आहे. 6 धावा धावपलकावर जोडण्यात आलेले आहेत. एक गडी आतापर्यंत गमावलेले फलंदाजी करत असताना ओमसाई आंबेळेने. प्रत्येक चेंडूवर जर तुम्ही क्षेत्ररक्षण बदलवलं तर अंतिम षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेलच. हे सांगण्यासाठी कोणत्याही भविष्य करायची गरज मला वाटत नाही. 3 चेंडूसाठी 3 मिनिटांचा अवधी वापरण्यात आलेला आहे. बॅकफुटला ढकलले फलंदाजाला, क्षेत्ररक्षकाच्या समोरून चेंडूने टप्पा घेतला, वळण घेतलं. अंतिमतः अगदी सीमारेषेच्या जवळ चेंडू अडवला जातोय. त्यानंतर त्याची फेकी होत आहे. तिकडे क्षेत्ररक्षण करणं हे अत्यंत कठीण काम आहे, जिकरीचं काम आहे. तिकडे क्षेत्ररक्षण करत असताना क्षेत्ररक्षकाला जर योग्य अंदाज लावता आला नाही चेंडूच्या वळणाचा, तर त्याचं काम बऱ्याचदा तमाम होत असताना आपण पाहिलेलं आहे. आठ धावा धावपलकावर. एक गडी आतापर्यंत गमावलेला आपण सगळेजण बघत आहोत. पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद, त्यानंतर एक चौकार, लागोपाठच्या 2 दुहेरी धावा आलेल्या आहेत. धावा बनवायच्या आहेत 39 या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. फलंदाजी करत असताना ऋषी पवार, जयेश पवार. ऋषी चांगले खेळत आहेत, चांगल्या टचमध्ये आतापर्यंत ऋषीला आपण पाहिलेलं आहे. कव्हर ड्राईव्हचा फटका, क्षेत्ररक्षकाच्या अगदी जवळून चेंडूला सीमारेषेचा रस्ता दाखवलेला आहे. फटका दर्जेदार आहे, फटका अप्रतिम आहे. क्लास पाहायला मिळतो फलंदाज ऋषीचा. त्याच्या बॅटमधून आलेला हा आणखी एक दर्जेदार प्रेक्षणीय चौकार. बघा, सुरुवातीचे 2 फुलटॉस आले होते. पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद झाला होता. दुसऱ्या चेंडूवर फलंदाजाने, नवीन आलेल्या फलंदाजाने चौकार खेळला होता. क्रिकेटचं बॅटिंग कोचिंग मॅन्युअल प्रत्येकासाठीचं ज्ञान हे सारखंच आहे. म्हणजे प्रत्येक फलंदाजाला माहीतच आहे की कोणत्या चेंडूवर काय खेळलं पाहिजे, कोणत्या चेंडूचा कसा सामना केला पाहिजे. परंतु प्रत्यक्षात जे फलंदाज त्या गाईडलाईन्सचा वापर करत असताना योग्य तंत्रानिशी खेळतात ते फलंदाज मात्र यशस्वी होतात. शेवट कसा असेल या षटकाचा हे सुद्धा प्रत्येक जण आवर्जून इथे पाहतील. औत्सुक्याचा असणार आहे. लीप मोमेंट जवळजवळ घेतली होती. मला असं वाटतं गोलंदाज रोहित धुमाळ नॉन स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजाला धाव पूर्ण करण्यासाठी त्याने तो एंड सोडण्याची वाट बघत असावेत. आता फलंदाजाने त्याचा अधिकार वापरलेला आहे. खरं तर या सगळ्या गोष्टी कुठे लिखित नाहीत. कधी कधी काही नियम अलिखित असतात. काही नियम आपण बनवू शकतो, ते मोडू शकत नाही. काही नियम आपण बनवू शकतो, ते मोडूही शकतो. काही नियम बनवू शकत नाही, मोडूही शकत नाही. या पद्धतीने नियम असतात. याकडे चर्चा केली तर त्यावर बोलूया आपण. बॅकफुटला गेले, त्यानंतर फटका केला होता लेटकटचा. मला असं वाटतं डायरेक्ट हिट आलेली आहे. हो, आणि त्याचमुळे पंचांचं बोट आबाळाकडे. फलंदाज फ्रेम मध्ये सुद्धा नव्हते. अतिघाई इथे अंगलट ठरलेली आहे. फलंदाज ऋषी चांगले खेळत होते. दुसरा हादरा ओमसाई आंबेळेला. संगीतामध्ये फार मोठी जादू आहे. मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक लवकर सुरू जर झालं तर या सगळ्या गोष्टींकडे चर्चा करता येईल. 7 मिनिटं वापरलेली आहेत गोलंदाजी करणारा संघ. बघा, पुन्हा पुन्हा तुम्हाला मी सूचित करतो. 12 धावा बनलेत रोहित आणि 2 गडी गमावलेले आहेत. धावा बनवायचे एकूण 39 आणि इथून पुढे जर आपण विचार केला तर 18 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 27 धावांची गरज आहे. 18 मध्ये 27 बनवायचे. संगीतामध्ये फार मोठी जादू असते. खिन्न आणि उदास मनाला संगीत प्रसन्न बनवू शकतं आणि त्यातल्या त्यात पॅट्रिऑटिझम जर तुम्हाला देता आलं लोकांपर्यंत, त्या पद्धतीचं संगीत पोहोचवता आलं तर मग दुग्ध शर्करा योग सोने पे सुहागा असं म्हणतो. कारण राष्ट्रप्रथम या पद्धतीची फ्रेज अत्यंत महत्वाची आहे. बघा, मैदानाच्या आतमध्ये हालचाली तर सुरू आहेत, परंतु त्या अधिक मंद न होता त्या शीघ्र झाल्या पाहिजेत. लवकरात लवकर दुसऱ्या गोलंदाजाची नियुक्ती करा.
तुम्ही दाखवताय तुमचे प्रयत्न, परंतु त्याचा निकाल सुद्धा दिसला पाहिजे. 18 चेंडू आणि 27 धावा असं समीकरण आहे. जवळजवळ 7.5 मिनिटं वापरण्यात आलेली आहेत. आणि दुसरा गोलंदाज इथे नियुक्त होत आहे. गोलंदाज सुरेशचा वापर इथे केला जाते. सुरेश म्हटले की चतुर चाणाक्ष गोलंदाज आहेत, अनुभव त्यांच्याकडे. मी अगोदर एका इनिंगमध्ये म्हटलं होतं मनोज कार्वे सर की अनुभव हा तुमच्या प्रोफाईल पुरता मर्यादित नसावा. प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुमच्या अनुभवाने तुम्ही अनुकूलता आणली पाहिजे. अनुभवातून कॅरेक्टरची निर्मिती होत असते. चांगला चेंडू. बघा याच गोष्टीचा मी उल्लेख केला होता की हा चतुर चाणाक्ष गोलंदाज आहे. आता चेंडू पडून झाल्यानंतर काय चाललंय, बेल्स ब्लिंक होत आहेत, हरकत नाही. काही नियम हे आपण बनवतो आणि आपणच मोडतो. समजा 31st रात्र आहे आणि रात्री काही संकल्प काही लोक करतात, उद्यापासून आपण ह्या गोष्टी करणार नाही. सकाळ झाल्यानंतर पुन्हा त्याकडे वळतात. म्हणजे नियम आपणच बनवतो, आपणच मोडतो. या चेंडू नंतर दुसऱ्या प्रकाराकडे जाऊ आपण. 17 चेंडू 27 धावांची गरज. आडव्या बॅटने फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, पंचांकडे जोरदार आग्रही मागणी केली जाते, परंतु पंच स्थिर आहेत. महेंद्र बबर सर सांगतायत की तुम्ही ज्यासाठी मागणी करत होते त्याच पद्धतीने ही धाव पूर्ण झालेली एक बाईटच्या रूपाने. यासाठी रिव्ह्यू नाही आहे, क्वाड बी एंड आणि LBW साठी रिव्ह्यू नाही. तुम्हाला त्याची कल्पना आहेच सुरेश अँड टीम. काही नियम आपण बनवतो परंतु ते नियम आपल्याला मोडता येत नाही. समजा भारताचं संविधान जे बनलंय, ज्यामध्ये जे नियम बनलेले आहेत कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून, ते आपण मोडू शकत नाही. कार्वे सर मोडले की आपला मुक्काम तिकडे. मग ज्या पद्धतीचं संगीत अलीकडे आपण ऐकतो जेलमध्ये, त्या पद्धतीने 13 धावा धावपलकर, 2 गडी बाद आहेत. सुरेश यावेळेस इथे फटका बसलाय. उंच चेंडू आकाशाची उंची मोजण्यासाठी निघालेला असताना ज्याच्याकडून पाठबळाची सगळ्यात जास्त अपेक्षा होती तो अपेक्षा भंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. रोहित धुमाळने हा झेल सोडलाय. राजाने मारला आणि पावसाने झोडपल्यानंतर कोणाकडे दाद आणि तक्रार देता येत नाही. इथे ज्या खेळाडूवर सगळ्यात जास्त भरोसा आहे, या अगोदरच्या सामन्यामध्ये जो खेळाडू सामनावीर म्हणून समोर आला होता त्याच खेळाडूने हा साधा सोपा झेल तिकडे सोडलेला आहे. क्रिकेटमध्ये या सगळ्या गोष्टी होत असतात, म्हणून क्रिकेट इतकं मजेशीर आहे. एक चांगलं वाक्य आहे, क्रिकेटच्या अनुषंगातून बऱ्याचदा ते वापरलं जातं. क्रिकेटमध्ये खात्रीशीर भविष्यवाणी करणारा पंडित आणखी जन्माला यायचा आहे. म्हणजे तो जन्माला आलाच नाही, येईल की नाही याविषयी सुद्धा शंकाच आहे. बहुतांश येणारही नाही. चौदा धावा आणि 2 गडी बाद. आखूड टप्प्याचा चेंडू पूल केलेला, खेचून मारला, पावर दाखवली फलंदाज JP अर्थात जयेशने. भव्य आणि दिव्य षटकार. तिसरा प्रकारे आठवलाय. काही नियम आपण बनवू शकत नाही परंतु ते मोडू शकतो. म्हणजे विशिष्ट कालावधीमध्ये विशिष्ट घटना घडावी. समजा थंडीच्या वेळेमध्ये थंडी इतकी का पडते या नियम आपण थांबवू शकत नाही. पाऊस इतका का पडतो हे आपण थांबवू शकत नाही. त्या संदर्भात नियम बनवू शकत नाही. परंतु पाऊस अधिक असेल तर तुमच्याकडे छत्रीचं संरक्षण तुम्ही घेऊ शकता, म्हणजे त्याला बगल देऊ शकता. थंडीच्या संरक्षणार्थ कार्वे सरांनी ज्या पद्धतीने जॅकेट घातले त्या पद्धतीने तुम्ही साधनांचा वापर करू शकता. नियम बनवता येत नाही परंतु त्यातून सुटका करून घेऊ शकता. कमी गतीने चेंडू हाताळलाय, फलंदाज त्यासाठी तयार होते. इथे हा झेल कंप्लीट करण्यामध्ये यश मिळालेलं आहे. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने त्याने झेल टिपलेला आहे. महत्वाचा फलंदाज इथे गमावलेला आहे. फलंदाजी करत असताना ओम साई आंबेडेला लागलेला हा तिसरा महत्वाचा हादरा. फलंदाज JP अर्थात जयेश बाद. मध्ये यश मिळालं.
13 मिनिटं आतापर्यंत पूर्ण झालेली आहेत गोलंदाजी करणाऱ्या संघाची. जिथून सामना सुरू झालेले तिथून आपण वेळ काउंट केलेली आहे. धावपलकाकडे धावा आपण पाहिल्या तर त्या बनलेल्या आहेत 20. 3 गडी गमावलेले आहेत. बघा 3 फलंदाज जरी बाद झाले असतील तरी या रनचेसचा जर विचार केला आपण तर 4 षटकांचा सामना आहे. या अगोदर पवार 11 मालेटचा जर आपण विचार केला होता पहिल्या त्यांच्या फेरीच्या सामन्याचा, जिकडे संदीपने मला असं वाटतं 8व्या क्रमांकावर येत असताना सामना संपवला होता. त्यामुळे अलीकडे ग्रामीण जे संघ आहेत त्या ग्रामीण संघांकडे सुद्धा चांगली फलंदाजी करणारे फलंदाज आहेत आणि तळागाळापर्यंत आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 10व्या 11व्या क्रमांकावर आलेला फलंदाज सुद्धा चौकार षटकार खेळू शकतो. इतकं क्रिकेट प्रगत झालेलं आहे. त्याचमुळे धावा जर रोखल्या नाहीत तर गोलंदाजी करणारा संघ अडचणीत येईल, हे तितकंच खरं आहे. 20 धावा बनलेल्या आहेत. शेवटचा चेंडू या षटकातील सुरेश घेऊन येत आहेत. मयूरसाठीचा चेंडू, हा फटका अत्यंत चांगला आहे, प्लेसमेंट चांगली आहे. क्षेत्ररक्षकाला आटोकाट प्रयत्न करावे लागतील चेंडूपर्यंत पोहोचण्यासाठी. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न तर केला परंतु तो अयशस्वी. एक टप्पा घेतला. चेंडू व्हेरी फाईन आउट ऑफ द बाउंड्री लाईन फॉर रन्स. तिसरं षटक लगेच सुरू करावं लागेल. तुम्हाला मिडल कॉन्फरन्स इकडे अलाव नसणार आहे. 14 मिनिटं 2 षटकांसाठी वापरलेली आहेत. हे षटक तुम्हाला 3 मिनिटांमध्ये कंप्लीट करणं बंधनकारक असणार आहे. आणि धावपलकाकडे नजर आपण दिली होती. या अगोदर आपण सांगितलं होतं की 24 धावा बनलेले आहेत बॅटर आणि 15 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडूंचा खेळ शेष आहे. दोन्ही फलंदाज चांगले खेळलेले आहेत. फलंदाज आपण पाहिला तर चांगलं कॉन्ट्रीब्युशन अक्षयचं राहिलं होतं. मला असं वाटतं जयेशचं राहिलं होतं. त्याचा एक षटकार आला होता. ऋषी चांगले खेळत होते. चांगल्या टचमध्ये ऋषी पाहिले होते आपण. जवळजवळ त्याने 12 धावांचं कॉन्ट्रीब्युशन तिकडे दिलं होतं. फलंदाज ऋषी बाद झाले. या पद्धतीची जी इक्वेशन्स असतात ती ट्रिकी असतात आणि ट्रिकी इन द सेन्स मग तुम्हाला एकतर रेग्युलर इंटरव्हल्समध्ये फलंदाजांना बाद करण्याचं फार मोठं चॅलेंज आहे आणि ते करत असताना तुम्हाला धावपलकावर सुद्धा तिकडे आपण म्हणतो की प्रतिबंध लावावा लागतो किंवा धावपलक हे मंद ठेवावं लागतं. ते जर द्रुतगतीने पुढे गेलं की मग तुमच्या समोर अडचणी येतात आणि या सगळ्या पद्धतीच्या या ट्रिकी रनचेसमध्ये 2-3 मोठे फटके आले की सामन्यातील जितकी हवा भरलेली असते त्यापैकी बरीच हवा कमी होते. तिसरं षटक सुरू होत आहे. गोलंदाज रणजितचा वापर इथे केला जात आहे. क्षेत्ररक्षणाची रचना वारंवार बदलवली जात आहे आणि एंड बदललं, क्षेत्ररक्षण बदललं. बघा 16 मिनिटं आतापर्यंत घेण्यात आलेली आहेत. आयोजकांच्या वतीने सूचना आहे एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये आत्ताच घ्यावा लागेल. हरकत नाही, पुन्हा एकदा त्याची दुरुस्ती होते. हे षटक तुम्ही या क्षेत्ररक्षणानिशी पूर्ण करू शकता परंतु शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला एक अतिरिक्त खेळाडू घ्यावाच लागेल. यावेळेस इथे टॉपेज सुरेशने टिपलाय जेल. पहिल्या चेंडूवर फलंदाज समीर इथे फेल होतोय. समीरचा संपला खेळ. चौथा आद्रा ओमसाई आंबेलेला. बारा चेंडूंमध्ये 15 धावांची गरज असताना जिथे उभे होते तिथूनच ऑन द राईज फटका खेळण्याचा फलंदाजाने प्रयत्न केला होता. बघा मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ज्या डावाचा तुम्ही पाठला करता त्या डावाची असेसमेंट योग्य करता येणं अत्यंत गरजेचं आहे आणि ती जर करत असताना तुम्ही फेल झाले तर मग तुमच्या त्या डावाच्या प्रवासासंदर्भात अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रणय दाखल होत आहेत. गोलंदाज रणजित पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर असतील. 24 धावा बनले, 4 गडी गमावलेले आहेत. रिक्वायर्ड रन रेट 8.18चा.
चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. प्रत्येक चेंडूवर काही ना काही चॅलेंज मैदानाच्या आतमध्ये प्रस्तुत करतायत गोलंदाज रणजित. 2.2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या 2 षटकांमध्ये आपण पाहिलं 24 आल्या होत्या आणि तिथून या सामन्याचा कोर्स मोमेंटम थोडा बदललेला आहे. दूरवरच्या टोकाकडून तिसरं षटक सुरू झालं. पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद झाला, दुसरा चेंडू निर्धाव आलेला आहे. प्रतिकार चांगला दाखवत आहेत गोलंदाज रणजित. स्टार्टिंग एंडला प्रणय. प्रत्येक वेळेस प्रत्येक चेंडूवर फलंदाज बाद होत आहेत, या पद्धतीने खरं तर गोलंदाज सांगतायत. आशावाद हा मानवी जीवनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. तोच आशावाद मैदानाच्या आतमध्ये रणजित दाखवतोय. पंचवीस धावा धावपलकर, 4 गडी गमावलेले आहेत. 2.3 षटकांचा खेळ संपलेला आहे. चांगली गोलंदाजी रणजितची. बघा, अतिरिक्त वेळ घेऊ नका रणजित. आपण पुन्हा त्या सूचना देणं संयुक्तिक नाही. स्कूप करण्याचा प्रयत्न, इम्प्रोवाइज क्रिकेट खेळायचा होता. मागच्या बाजूने चेंडू काढायचा होता. गोलंदाजाच्या गतीचा वापर करण्याचा प्रयत्न इथे केला होता. फलंदाज जर इथे बाद करण्यामध्ये यश मिळालं असतं तर या सामन्यावर कदाचित पाणी सोडण्याची वेळ आली असती फलंदाजी करणाऱ्या ओमसाई आंबेळेवर. कारण त्यांच्या या बॅटिंग ऑर्डरमधील चांगला तंत्रशुद्ध फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्टार्टिंग एंडला बाद होण्याच्या संधी तिकडे निर्माण झाल्या होत्या. मयूरला बाद करण्याची संधी इकडे गमावलेली आहे. एक्सपिरियन्स कंटेंडर आपल्याला इथे ऑनस्क्रीन पाहायला मिळतात. कैलास गोंधळी जुने जाणते खेळाडू आहेत ओमसाई माणिवलीचे. हे बघा कटप्पाची स्टाईल त्यांची. रणजित आणखी एक चांगला चेंडू, आणखी एक चांगला चेंडू. या अगोदर मी ग्रंटिंग साऊंड प्रोड्यूस करताना गोलंदाजांना पाहिले मनोज कारवे सर. हे ग्रंटिंग वर्ड्स आहेत असं म्हणायला हरकत नाही. त्याच्या पुढचं प्रो व्हर्जन आहे. चेंडू लँड करत असताना प्रत्येक वेळेस गोलंदाज सांगतो की आता फलंदाज बाद होऊ शकतात. आणि हा चेंडू चांगला होता, फुलर लेनचा होता. शेवटचा चेंडू इथे फेकला जाईल. एसट्यांच्या मागून तर भलतीच मोठी साथ मिळते एसटी रक्षकाची अपील करत असताना. 3 धावा आतापर्यंत खर्च केलेले आहेत त्या म्हणजेच या गोलंदाजाने. त्यामुळे सामना जिवंत ठेवलेला आहे. सामन्यामध्ये जिवंतपणा आलेला आहे. 27 धावा धावपलकर जोडण्यात आलेल्या आहेत. एकूण धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी ती म्हणजेच 39. सात चेंडू आणि 12 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आपण सगळेजण बघू शकू. 7 मध्ये 12 पाहायचंय आता हा सामना कोणता संघ जिंकणार आहे. चुरसपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो. यावेळेस आणखी एक निर्धाव चेंडू. या गोलंदाजाने कमालीची गोलंदाजी केलेली आहे. हे षटक तसं पाहिलं तर आपण निर्धावच गणू शकतो. कारण या षटकामध्ये जितक्या धावा आलेल्या आहेत त्या लेग बाईटच्या रूपाने आलेले आहेत. षटक संपतात 3 आणि 6 चेंडू, त्यामध्ये 12 धावांची गरज आहे. पाहिजे चौथ्या गोलंदाजासाठी कोणत्या गोलंदाजाची नियुक्ती इथे केली जात आहे. सामन्यामध्ये चुरस निर्माण झालेली आहे. सामन्याचं चित्र, सामन्याला कलाटणी खरं तर इथे देण्यामध्ये यश मिळाले गोलंदाज रणजितला. 22 मिनिटं 3 षटकांसाठी विक्रमी वेळ वापरलेली आहे. सहा चेंडू आणि 12 धावा. एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये असेल त्यामध्ये तीळमात्र शंका नाही. वेळेचा गैरवापर झालेला असं म्हणायला हरकत नाही. अतिरिक्त वापर झालेला आहे. त्याचबरोबर एक सूचना आहे डगआउटसाठी, खेळाडू कक्षासाठी. तुम्हाला जर फलंदाजाची बॅट चेंज करायची असेल तर त्यासाठी ऑन फील्ड अंपायरची परमिशन घेणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही स्वतःहून तो निर्णय घेऊ नका. 6 चेंडू 12 धावा. गोलंदाज लगेचच आपण तयार व्हा. सामन्याचा चित्र बदललेलं आहे. परंतु मला असं वाटतं जोपर्यंत फलंदाज मयूर या खेळपट्टीवर उपस्थित आहेत तोपर्यंत फलंदाजी करणारा संघ विजयाच्या दृष्टिकोनातून त्यांच्या अपेक्षा ह्या पल्लवीतच असतील. विजयाचा दीप इथे उद्दीपित करणारी फलंदाजी कोण करतील हे सुद्धा पाहणं अत्यंत गरजेचं आहे.
मी या अगोदरही म्हणालो की संघर्षाच्या कालावधीमध्ये तुमच्या सामर्थ्याची खरी परीक्षा आहे. पंचवीस मिनिटं जर वापरली तर 2 खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये असतील. बॅटचा स्विंग तर अत्यंत चांगला आहे फलंदाजाचा. मला असं वाटतं आता इथे अशा पद्धतीने धाव ही व्हॅलिड नसणार आहे. त्याचमुळे आता फलंदाज बाद सुद्धा नसतील, स्ट्राईक सुद्धा रोटेट होणार नाही. तुम्हाला जर धाव बनवायची असेल तर दोन्ही बाजूने प्रयत्न होणं अत्यंत गरजेचं आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला जे फलंदाज होते त्याने स्ट्रायकिंग एंडला येण्याचा प्रयत्न तर जरूर केला होता, परंतु स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजाने त्याची जागा सोडली नव्हती, क्रॉस झाले नव्हते. बॅटर काय चाललंय? या सामन्याने खूप वेळ घेतलेला आहे बघा. प्रोफेशनल क्रिकेट आपण खेळलं पाहिजे इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये. वेळेचा तर अपव्यय होतो, त्यापासून आपण स्वतःला वाचवूया, आयोजकांना सुद्धा आपण मदत करूया. 5 चेंडू 12 धावा. स्ट्रायकिंग एंडला आपण बघतो फलंदाज मयूर, प्रणय आहेत वाटतं. इथे इथे एज लागली यष्ट्यांच्या मागे, सुरेक्षने टिपला झेल आणि त्याचबरोबर बॅटर प्रणय फेल. धावांची इथून पुढे गरज आहे साम्राज्य जिंकण्यासाठी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येण्याची वेळ झालेली आहे. हे बघा आमचे मित्र कटप्पा, त्यांचं नियोजन मैदानाच्या आतमध्ये इथे आपण बघत आहोत. माझे बॅचमेट आहेत, म्हणजे 11वी 12वी ज्युनियर कॉलेज मुरबाड येथे आम्ही एकत्र केलं. त्याचबरोबर त्यानंतर सिनियर कॉलेजसाठी सिवळेमध्ये सुद्धा एकत्रच होतो. स्ट्रीम वेगवेगळ्या होत्या आमच्या. 4 चेंडू 12 धावा. आमच्या 10 क्रिकच्या कॅमेरामनला सुद्धा त्यांची प्रीती जडलेली आहे, त्यापेक्षा बाजूला ते कॅमेराज घेऊन जात नाही. कैलास तुम्ही फुल फोकस आहेत आज, आजची रात्र तुमच्या नावावर आहे. 4 चेंडू 12 धावा. फलंदाज इथे प्रतिकार दाखवतील का? मोठ्या फटक्यांची गरज. पायांमध्ये चेंडू ठेवल्या, समोरच्या दिशेने खेळताय क्षेत्ररक्षक उपस्थित. इथे 1 धाव मिळते. ही धाव महत्वाची आहे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी, कारण या अगोदर रणनीती आपण बघितली होती फलंदाज मयूरला स्ट्रायकिंग एंडला आणण्याची, आणि तिथे आता ही रणनीती आता बघतो आपण की जी यशस्वी झालेली आहे. हे कॅमेरामॅन कोण आहे 10 क्रिकला विचारावं लागेल. विजय पगारे, बाबू. यस. 3 चेंडू 11 धावा. एखादा चौकार एखादा षटकार फलंदाजाला इथे खेळता येईल का? तो जर पूर्ण झाला नाही तर या सामन्यामध्ये विजय निश्चित असेल गोलंदाजी करणाऱ्या साई समृद्धी मानिवलीचा. क्लीन बोल्ड. कट्यार काळजात घुसली, फलंदाज मयूर बाद. आनंदवाडी संघ आपण तुम्हाला फलंदाजी करायचे, त्यामुळे लगेचच खेळाडू कक्षाचा ताबा घ्या. लगेच घेऊ नका, 2 चेंडूसाठी थांबा, परंतु तिथे शेजारी जाऊन तुम्ही थांबा. जखमेवर मीठ चोळण्याचं काम करू नका. शेवटचे 2 चेंडू आहेत. हे बघा सेलिब्रेशन, हे जल्लोष, सगळे अनुभवी खेळाडू आहेत. आणि मानुली जर गावाचा आपण विचार केला तर मानुली गाव आणि त्या परिसरामधून सगळे हे जे युवक आहेत ते मेहनती युवक आहेत. म्हणजे शेतीप्रधान ते गाव आहे. एक्सपोर्ट क्वालिटीची भेंडी ते निर्मिती करतात भेंडीची, आणि खूप मेहनती गाव आहे. म्हणजे वेळेच्या बाबतीत जरूर ते जास्त वेळ घेत आहेत क्रिकेट खेळताना, पण कामसू आहेत सगळे. 2-11. सामना जवळजवळ आता औपचारिकतेच्या दृष्टिकोनातून चाललेला आहे. एकत्र येऊ नका कैलास, मागे या. आता तरी एकत्र येऊ नका, आता तरी मागे या. शेवटचा चेंडू आहे. 10 धावांची गरज आहे इथून पुढे.
सामना अत्यंत चांगल्या पद्धतीने फिरवलेला आहे मानिवली संघाने त्यांच्या बाजूने. एक चेंडू 10 धावांची गरज. सामना आता जवळजवळ साई समृद्धी मानिवलीने इथे जिंकलेला आहे, परंतु तरी सुद्धा गोलंदाजाची मानसिकता चेंडू हाताळण्याची नाही. आमचे जय पवार सर सुद्धा आता थोडेसे गोलंदाजावर कडू शब्दांचा वापर करतायत. याचबरोबर हा सामना इथे जिंकलेला आहे साई समृद्धी मानिवलीने. पुन्हा एकदा कॅमेरामन कैलासच्या दिशेने वळलेले आहेत आणि जिंकलेल्या संघाचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. ओम साई आंबेळे, हार्ड लक, टफ लक. 39 धावा बनवायच्या होत्या, त्या तुम्हाला पूर्ण करता आल्या नाही. बघा, हँडशेक करा आणि त्यानंतरच मैदान सोडा. दोन्ही संघांना विनंती असेल. साई समृद्धी मानिवली आणि त्याचबरोबर ओम साई आंबेळे. हा जल्लोष बघा कैलाश यांचा. प्रशांतजी म्हात्रे, कोळेगावचे समाजसेवक तथा उद्योजक, यांच्या वतीने या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. प्रशांतजी म्हात्रे साहेब, तुमचं आदर्श चषक धानिवलीच्या 3ऱ्या रजनीमध्ये सहर्ष सस्नेह मनपूर्वक स्वागत. या सामन्यातील सामनावीर खेळाडू, ज्या गोलंदाजाने 3रं षटक फेकलं आणि तिथूनच सामन्याचं चित्र बदललं, सामन्याला कलाटणी दिली, फक्त आणि फक्त 3 धावा, त्या सुद्धा एक्स्ट्राच्या रूपाने खर्च करत असताना एक गडी बाद केला, ते रणजित आहेत या सामन्यातील सामनावीर खेळाडू. या रणजित लवकरात लवकर मुख्य मंचाबरोबर संलग्न व्हा. देखिए, समय के मामले में कोऑपरेट करे साई समृद्धि मानिवली. तुरंत आना है रंजीत मैन ऑफ द मैच का अवार्ड लेने के लिए हमारे प्रेजेंटेशन बॉक्स की तरफ. सामनावीर खेळाडू रणजित मुख्य मंचाकडे लगेच जायचंय पोस्ट मॅच प्रेझेंटेशन साठी. चांगली गोलंदाजी रणजितची आपण अनुभवली होती आणि मला वाटतं 12 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज असताना तो सामना रणजितने आणि त्याचबरोबर शेवटच्या गोलंदाजाचा जर आपण विचार केला तर अरुणने तिकडे वळवला होता. पहिल्या 2 षटकांमध्ये गोलंदाज रोहित आणि सुरेश हे मागडे ठरले होते. 12 धावा त्याने खर्च केल्या होत्या. या रणजित लवकरात लवकर या, तुम्हाला सामनावीराची बक्षिसे इथे वितरित केली जातील. त्याचबरोबर रोहित, आपणास हॅट्रिक साठीचं कॅश प्राइज 1100 रुपयांचं इथे वितरित करण्यात येणार आहे. रोहित धुमाळ, आपणही या. आमचे मित्र कटप्पा प्रसन्न मुद्रेमध्ये आम्हाला पाहायला मिळतात. अनुभवी खेळाडू आहेत साई समृद्धी मानिवलीचे. चलिए, ओपनर तुरंत ग्राउंड में भेजिए शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाड़ी. समय के मामले में आप भी कोऑपरेट करें. आइए दोस्तों, लुढ़ते क्रिकेट की सुहानी सफर में अगला मुकाबला होने जा रहा है पवार लेबर मालेड और उनके बनाम शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाड़ी के बीच में. और जैसे मुकाबले को की शुरुआत चेक कमेंट्री बॉक्स में हमारे साथ जुड़ चुकेंगे प्रथमेश जी ठाकुर. थैंक यू. चेक. आपण सामनावीराची पुरस्कार इकडे वितरित करण्यात आहोत, परंतु त्या अगोदर